तर आज मी माझ्यासाठी एक सोया चंक्सची रेसिपी बनवत होते. आता मी तरी याला पेरी पेरी सोया चंक्स म्हणते. तुम्हाला काय वाटतं ते नाव तुम्ही याला देऊ शकता. तर मी मस्त असे सोया चंक्स यांना बॉईल करून घेतले. त्यातलं एक्स्ट्राचं पाणी ते पिळून काढलं. त्यानंतर त्याच्यात आलं लसूण पेस्ट, दही, लाल तिखट, थोडासा कांदा मसाला आणि भरपूर सारा पेरी पेरी मसाला घातला आणि 1 चमचा जे आपलं बेसन पीठ आहे ना ते घालून घेतलं. थोडंसं मीठ घातलं आणि हे सगळं मिक्स करून मी एक 10 ते 15 मिनटं मॅरिनेट करून ठेवलं. त्यानंतर 10-15 मिनटानंतर एक पॅनमध्ये तेल घातलं. ते छान गरम झाल्यावर आपण जे मॅरिनेट केलेले सोया चंक्स होते ते घालून घेतले. त्यानंतर त्या भांड्यातच ज्यात मसाला उरला होता मॅरिनेशनचा त्यात मी कांदा आणि शिमला मिरची घातली. तेही छान असं मिक्स केलं म्हणजे आपल्याला हे देखील टेस्टी लागेल. आणि हे अगदी शेवटी टाकायचं आहे म्हणजे कांदा आणि शिमला मिरची पूर्ण आपल्याला शिजवायची नाही. त्यातला थोडासा कच्चापणा राहिला पाहिजे म्हणजे खायला ना खूप जास्ती मजा येते. सोया चंक्स छान असे परतवून झाल्यानंतर अगदी शेवटी मी याच्यात कांदा आणि शिमला मिरची घातली जी आपण मॅरिनेट केलेल्या मसाल्यात मिक्स केली होती ती. आणि अगदी अर्ध्या मिनटात हे छान असं परतवून घेतलं आणि आपल्या खाण्यासाठी सोया चंक्स पेरी पेरी अगदी तयार झालं. हे गरम गरम खात इतकं छान लागतं ना की तुम्ही नेहमी बनवून खाता. आणि ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पाहा. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.